नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन या यूट्यूब चॅनलमध्ये. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन सिलेबसनुसार इयत्ता 6वीचा इंग्लिशचा युनिट 1 मधला पहिला टॉपिक पाहणार आहोत. तर या अगोदर तुम्ही कोणी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत जातील. युनिट 1 यामधील 1.1 मान्सून ही कविता आपण पाहणार आहोत आणि प्रश्न उत्तर देखील इथेच मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. ओके. फर्स्ट क्वेश्चन, नेम द 5 सीझन ऑफ इंडिया अँड टेल वन फीचर ऑफ ईच. म्हणजे 5 सीझन आणि त्यांचे एक वैशिष्ट्य आपल्याला इथं लिहायचं आहे. तर पहिला लिहू आपण स्प्रिंग. स्प्रिंग म्हणजे काय तर वसंत ऋतू. वसंत ऋतूचं वैशिष्ट्य काय? फ्लॉवर ब्लूम. म्हणजे काय तर फुले उमलतात. यानंतर दुसरा ऋतू घेऊ समर. व्हेरी हॉट वेदर. त्यानंतर तिसरं घेऊ मान्सून. मान्सून म्हणजे काय पावसाळा. तर याचं वैशिष्ट्य काय लिहिता येते आपल्याला? हेवी रेनफॉल. हेवी रेनफॉल म्हणजे खूप जोराचा पाऊस पडतो. त्यानंतर चौथं घेऊ ऑटोमन. म्हणजे काय शरद ऋतू. शरद ऋतूमध्ये काय होतं बरं तर ट्रीज शेड लिव्स. आणि नंतर पाचवा घेऊ विंटर. हिवाळ्यात काय असतं की खूप जोराची थंडी वाजते. कोल्ड वेदर. हवामान कसं असतं थंड असतं. त्यानंतर वर्ड बास्केट. तर यामध्ये काही शब्द दिलेले आहेत ते तुम्ही सगळ्यांनी वाचून घ्यायचे. ओके. त्यानंतर पाहू आपण सी. फिल इन द ब्लँक्स युजिंग ॲप्रोप्रिएट वर्ड फ्रॉम द पोयम. म्हणजे काय करायचंय तर आपल्याला एक ॲप्रोप्रिएट वर्ड याच्यासाठी जो कवितेमध्ये दिलेला आहे तो कवितेत शोधूनच लिहायचा आहे. ओके. चला सुरू करूया. द लँड हॅज ड्राईड. पहा कवितेमध्ये दिलेला शब्द आहे. त्यानंतर द रिव्हर्स आर थ्रस्टी. हा पण कवितेमध्येच दिलेला शब्द आहे. ओके. त्यानंतर द क्लाउड्स आर डार्क. फेदर स्प्रेड द पिकॉक्स स्वे. इथं काय आहे स्वे. ओके. त्यानंतर बोल्ट्स ऑफ लाइटिंग स्ट्रिक अँड शिमर. पहा हे जे काही फिल इन द ब्लँक्स होतं हे आपल्याला कवितेतच दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला ते तिथंच शोधून लिहिता येते. ओके. डी. कंप्लीट द सेंटेन्स युजिंग युअर प्रेडिकेशन. इफ इट डज नॉट रेन then the land will remain dry and crop will not grow.
क्रॉप विल नॉट ग्रो. ओके. त्यानंतर पहा, इफ इट रेन्स कंटिन्युअसली देन फ्लोड मे ऑकर. ओके. त्यानंतर पहा, फाइंड अँड राईट द वर्ड्स फ्रॉम द पोयम दॅट राईम विथ. आता काय करायचंय, कवितेतूनच शोधून आपल्याला ह्याचे रायमिंग वर्ड्स लिहायचे. तर बार्कचा रायमिंग वर्ड असेल डार्क, वंडरचा थंडर, हे कवितेत आहेत बरं. त्यानंतर मेरीचा चेरी, यार्डचा लार्ड किंवा हार्ड पण लिहिता येतं. यार्डचा हार्ड हा आलेला आहे. ओके. त्यानंतर रीड द पोयम अँड कम्प्लीट द गिव्हन टेबल. पहा, वर्ड्स दिलेले आहेत, त्याचे सिमिलर वर्ड्स लिहायचे. थंडर, थंडरचा सिमिलर वर्ड काय येईल बरं? रोअर. थंडर म्हणजे काय? मेघगर्जना. आणि रोअर म्हणजे पण काय? गर्जना. ओके. त्यानंतर हॉर्स, हॉर्सचा काय? स्प्रेड. त्यानंतर बोल्ट, बोल्टचा येईल फ्लॅश. त्यानंतर ब्राईट अँड चीरफुल, त्याचा येईल हॅप्पी. तेजस्वी आणि आनंदी, याचा काय येईल? हॅप्पी. त्यानंतर ड्रेंच, ड्रेंचचा काय? कम्प्लिटली वेट. ड्रेंच म्हणजे काय? भिजलेला. आणि कम्प्लिटली वेट म्हणजे काय? पूर्णपणे भिजलेला. कम्प्लिटली वेट. ओके. विच सीझन इज मेन्शन हिअर? द लँड हॅज ड्राईड इट्स सो पर्च, द फील्ड्स आर हँग्री, रिव्हर थ्रस्टी. तर याचं सीझन कुठलं असेल बरं? समर सीझन. ओके. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. रीड, थिंक अँड कम्प्लीट द फॉलोइंग. पहा, याच्यामध्ये काय दिलंय? इकडं शब्द दिलेले आहेत, कंडिशन बिफोर रेन आणि कंडिशन आफ्टर रेन. तर आपल्याला हे सांगायचंय. स्काय, कंडिशन बिफोर रेन, पावसाच्या आधी कसं असतंय बरं वातावरण? क्लिअर. आणि कंडिशन आफ्टर रेन डार्क अँड क्लाउडी. पहा, इथं आपल्याला सनी पण लिहिता येते बरं, क्लिअर अँड सनी. त्यानंतर लँड, लँडचं कसं असते? कंडिशन बिफोर रेन कशी असते बरं? तर ती असते ड्राय. त्याला कवितेमध्ये अजून एक शब्द दिलेला आहे, पर्च. आणि कंडिशन आफ्टर रेन कशी असते? वेट. त्यानंतर अर्थ, अर्थची कंडिशन बिफोर रेन कशी असते? ड्राय अँड अनहॅपी. आणि कंडिशन आफ्टर रेन ग्रीन अँड चीरफुल. रीड द फॉलोइंग. फ्लाय, फ्लाय लिटल बर्ड. फाइंड अदर एक्झाम्पल्स ऑफ रिपिटेशन.
तर रेन रेन ओ रेन ओ रेन. ओके. पहा, याप्रमाणे आपण स्टँडर्ड 6 युनिट 1 यातील पहिली जी पोयम होती मान्सून, तिचे आपण प्रश्न उत्तर पाहिलेले आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. यानंतरच्या व्हिडिओमध्ये देखील आपण 1.2 हे आपण टॉपिक पाहणार आहोत आणि याचे प्रश्न उत्तर देखील याच चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. यानंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.